नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर मित्रांनो बघा, आज निघालो आम्ही करसुंडीला. तर करसुंडीला ह्यासाठी चाललो आहे की आमच्या तात्याचा आहे नवाज एक. तर बरेच लोकांचे तुम्ही नवस बघितले असतील. नवसानं बोकडं कापते दे, कोंबडं कापते दे, बरंच काय काय करतील नवसानं. पण आमचा एक तात्याचा आगळा वेगळा नवस आहे. तर करसुंडीच्या खाल्ल्या बाजूला एक डोंगर आहे. तर त्या डोंगरावरती एक छोटंसं मंदिर आहे. मग त्या मंदिराकडे बरीच लोक जाते वर. असं तर लय अडचण आहे. असं काय काय ठिकाणी इतकं असं घसरून पडण्यासारखं इतक्या अडचण आहे तुम्हाला सांगतो. मग तात्याच्या डोक्यात एकदा असं आलं की काय तर म्हणलं की बाबा इथून जाताना लय अडचण आहे. काय काय वेळेस महिला पण जाते त्या. मग त्याच्यामुळे तात्या म्हणलं की त्या डोंगराला आपण एक 5-7 जर पायऱ्या जर बसवल्या तर तिथनं एकदम चांगला प्रवास होईल आणि जाता येईल. मग म्हणून म्हणलं तात्या मी एक ठरवले पायऱ्या बसवायच्या त्या डोंगराला. काय 5 बसू, 6 बसू, 7 बसू, काय जितक्या त्या अंतरात बसवता येईल तेवढं बसूया म्हणलं. मग मग मी पण म्हणलं चला म्हणलं बसवू, कधी काय बसवायचं. तर तात्याने एक दिवस निवडला आता. तर आज 2 तारीख आहे बघा, 2 ऑगस्ट. तर आता आज रविवार आहे. रविवारचा दिवस पण चांगला आहे म्हणलं तात्या, मग जाऊया म्हणल्यावर मग आता आम्ही निघालोय. इथनं जाताना तुम्हाला सांगतो आपल्याला 2 ठिकी वाळू न्यायची आहे. वाळू, सिमेंट आणि 100 इट न्यायची आहे. तर आता एवढं सगळं आपल्याला स्कॉर्पिओमध्ये न्यायचं आहे सगळं. तर सुनील आणि आमचे बारकी 4 पोरं, मी, बबन आणि तात्या, तर सगळेजण मिळून एक 8 माणसं होते ते, आणि आमची गाडी 9. तर एवढी जण आम्ही आता मिळून निघालो आहे. चला तुम्हाला दाखवतो आता कसं जातोय, काय काय कुठल्या रोडनं जातोय आणि तिकडं कसा कसा पायऱ्या बनवतोय ते दाखवतो. चला. चाप येत नाही मी. तर इकडं अशी गाडी लावली आहे. तर आता पाठीमाग बघा तुम्हाला सांगतो विटा, वाळू कसं कसं बसवायचं आणि काय काय करायचं. मित्रांनो आता आम्ही बामणीत आलो, गाडीत हवा मारायचं चालू आहे. गाडीत आता पाठीमाग मित्रांनो 2 वाळू तिथे टाकलेली मोठी गाडी, आणि आता निघालो. तर 4 आमची पोरं, बबनची 2 आणि माझी 2, आणि तात्या, सुनील आणि बबन. तर निघालो. तर ही मिरज पंढरपूर हवे मित्रांनो. बघा सुनील गाडी चालवते. आता टोल नाक्यावर मित्रांनो आलोय बघा. तर आता आपण टोल नाक्याच्या बाजूने जाणार आहे. तात्या आमचा आता तुम्हाला सांगतो बोलायला शिकवायला लागले दादाला. दादाला म्हणते ही म्हण ते म्हण, दाद्या लाजून लागत म्हणते. तर आता सिमेंटाचं ठिकाण आपल्याला बघायचं. आता सिमेंटाचं ठिकाण आणि इटा सुद्धा आपल्याला घ्यायचे. जितक्या मिळतील तितके इटा आपल्याला घ्यायचे. इकडं डाळिंबीचा माल अजून कोणाकोणाला घालवलं नाही बघा. तर माल एक मस्तपैकी माल बघितला बघा, आणि तुम्ही पण बघ. असू दे. तर इथं आपल्याला एक सिमेंटा ठेका घ्यायचा आहे. आता सिमेंटा दर काय सांगितलं? 350 रुपये. असू दे. 60 विटा. विटा बी आहे इकडे. विटा पण विटा 60 होते नाही काय माहीत. तर बिल आता गेलं आहे त्यांचं. लोखंडाची खुटी काय करायचं आपल्याला? हॅलो. तात्याला आमच्या लोकांना खुटीच पाहिजे म्हणते तात्यांचं. काय आता ते कसाही झाला. सिमेंटा ठिके घेतली, वाळू 2 ठिके ठिके घेतली की 4,000.
तर ही बघा करसुंडीला जाताना असं डोंगर लागते. तर पलीकडल्या साईडलाही डोंगर आहे आणि अलीकडल्या साईडला सुद्धा असं डोंगर आहेत बघा. तर आता आम्ही इथं येऊन पोचलोय. इथं वाळू, इटा, सिमेंट सगळं काढून घ्यायला आहे. नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पायऱ्या मी कसं बनवतोय काय. मित्रांनो आम्ही पायऱ्या करायला आलोय. आमची स्कॉर्पिओ तोडू शकते. नाही रे बाबा, मी तर तोडू शकते. हे तर पायरी एखादी पडली माणूस राहाय सुद्धा नाही. अशा पायऱ्या करायच्या इथे आपल्याला. अरे हात पाय नसते, हात वेळ असतो. नारळ कशाला? जनावरांना पाणी पाजते वाटतं है ना. पाणी आपल्या इकडे गोड आहे. होय. एक नंबर पाणी आहे, तो पिऊन बघत नाही. धरा भाऊ. चल, पेज नाही पाणी नुसतं चूळ भर. तर आज सकाळपासून कोणच जेवलं नव्हतं बघा. तर इकडे सोना आणि तात्याकडे निवड दाखवायला डोंगराकडे चाललेले. आता जाय डोंगरावर, होय. ते काम झालं. तर ह्या झाडाखाली असं सगळेजण जेवायला बसलेत बघा. एकदम फ्रेली वातावरणात असं जेवण मस्तपैकी आता जेवण होणार आहे आमचं. तात्या नारळ फोडणार रे. एक कुत्र्याला टोकडं टाक. तात्या आता निवेदन नारळ फोडून आलं तिकडं. आता सगळेजण जेवणावर ताव मारायला लागले, पण मी काय अजून लांब जेवण नाही. करायला बसलो नाही. आता मी पण बसणारच आहे. बस. जेवण मस्तपैकी मित्रांनो झालं, पण आता आमच्या कामाला लागलो. तर मला इकडं पाणी आणायला लावलं होतं. मग मी हांडा आणि बारडी घेऊन पाणी आणायला लावलं होतं आणि सुनेला पण आणि बाबांना पण पाणी आणायला सांगितलं होतं गावातनं. तर ती पण तुम्हाला सांगतो गेली ती पाणी आणायला गाडी घेऊन. ती पण आता आली ती. जेवण सगळ्यांचं झालं पण पेलाच पाणी नव्हतं. मग ह्या दोघांना पाणी आणायला गेलं होतं. मग ही गाडी घेऊन गेलं तर पाणी आणायला. मग हे आता पाणी घेऊन आले गाडी. राणी गाडी नाही, राणी गाडी धुरळ. पायऱ्या केल्या बघा मित्रांनो. आता ह्यावर कशाला पाणी मारावं लागते? नाव काढा गेला काय? सुनील, हे तारीख टाका. दोन तारीख आहे आज. 2/8 टाका. 2/8 सोन टाक. पप्पा हे केले त्यावेळी. हे काय मग ही कोण आली? बर बर. तर बघा इथं ही करसोडीतला ही मसोबा आहे. तर हे तुम्हाला जे मी आता मंदिर जे दाखवलं हे मसोबाचं मंदिर आहे. तर सगळेजण इथं आलतो आता पाया पडायला. आता सिद्धनाथाचं दर्शन घे जाणार. आता बघा मित्रांनो सिद्धनाथ या मंदिरात आलो इकडं. बघा इकडं असं आलोय. आज पौर्णिमा नसून तरी सुद्धा इतकी गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे.
असा नंदी आहे. तर ह्या मंदिरात मित्रांनो मी 9 वर्षातून आज आलो आहे. तर मी 9 वर्षा पाठीमागं मी येत होतो, पण आत्ता म्हणलं तर मी 9 वर्षातून आज आलो आहे ह्या मंदिरात. इधर फोन तर की. तर मित्रांनो आता आमचा देवदेव मस्तपैकी झाला. गाडीला पण एक नारळ फोडला. आता आम्ही निघालो सांगोलला. तर चला मित्रांनो आता चला. आपण सांगोलला जाऊ. आजच्यापासून दुसऱ्या महिन्यातल्या सोमवारी महागार येताना मित्रांनो सगळेजण पेकळून गेलते, माणसं टाकून गेले तर सगळेजण गाडीत झोपली होती. मला सुद्धा झोप लागायला लागली होती.